नमस्कार मित्रांनो. इथं शनिवारसाठी एक 2 जोड्या आहेत मित्रांनो. 2 जोड्यांचा टेबल ट्रिक दाखवतोय बघा. हा 6 बेरीज 7 ओपन यांचा फरक 1 चालतोय. 9 बेरीज 9 ओपन यांचा फरक 10 चालतोय. 10 बेरीज 5 ओपन यांचा फरक 5 चालतोय. तर 10 बेरीज 13 ओपन यांचा फरक 3 चालतोय. 6 बेरीज 7 ओपन यांचा फरक 1 तर 1 कट 6 तर हा जोडीत फरक 6 चालतोय. 9 बेरीज 9 ओपन यांचा फरक 10 तर 10 कट 5 तर हा जोडीत फरक 5 चालतोय. हा 10 बेरीज 5 ओपन यांचा फरक 5 तर 5 कट 10 तर 5 फरकाला सरकून हा 10 फरक चालतोय. तर हे 10 बेरीज 13 ओपन यांचा फरक 3 तर 3 कट 8 तर 10 फरकानंतर हे सरकून जोडीत फरक 8 चालतोय. हा 6 फरक जोडीत चालला तर 6 कट 1 तर हा छक्का ओपन आणि 7 बेरीज 6 7चा फरक हा 1 चालतोय. 6 फरकानंतर हा जोडीत फरक 5 चालला तर 5 कट 10 तर हे 1 फरकानंतर सरकून हे 3 ओपन 3 बेरीज 3 3चा फरक हा 10 चालतोय. आणि 5 फरकानंतर हा 10 फरक चालला तर 10 कट 5 तर हे 10 फरकानंतर हा 3 ओपन आणि 8 बेरीज 3 8चा फरक हा 5 चालतोय. तर हे 10 फरकानंतर हे 8 फरक चाललं तर हे 8 कट 3 तर हे 5 फरकानंतर हा 10 ओपन आणि 3 बेरीज 10 3चा फरक हा 3 चालतोय. तर हे 4 राऊंडचंच पॅटर्न आहे मित्रांनो. ज्यावेळेला हा 6 ओपन आणि बेरीज 7 6 7चा फरक 1 चालतोय त्यावेळेला हा 9 बेरीज आणि 18 ओपन 8 9चा उलटा फरक 1 चालतोय. हा 1 नंतर 3 ओपन 3 बेरीज यांचा फरक 10 चालला तर हे 6 बेरीज आणि 6 ओपन 6 6चा उलटा फरक हा 10 चालतोय. हे 10 फरकानंतर 3 ओपन 8 बेरीज यांचा फरक जर 5 चालला तर हे 2 बेरीज आणि 7 ओपन 7 2चा उलटा फरक हा 5 चालतोय. तर 3 8चा फरक 5 नंतर हा 10 ओपन आणि 3 बेरीज यांचा फरक 3 नंतर 3 चाललाय म्हणून हे 7 बेरीज आणि येणारा ओपन यांच्यामधला फरक हा उलटा 3 फरक चालण्यासाठी जर इथं चौका ओपन ठेवलं तर 4 आणि 7 यांच्यामधला फरक 3 चालण्यासाठी हा चौका ओपन यायला पाहिजे. पण ज्या वेळेला हे 6 ओपन 7 बेरीज यांचा फरक 1 9 बेरीज 8 ओपन यांचा फरक उलटा फरक 1 चालणार आहे त्यावेळेला हा जोडीत फरक 4 आणि हा फरक 5 4 5चा उलटा फरक देखील 1च चालतोय. तर हे 1 नंतर ज्यावेळेला हा 3 ओपन 3 बेरीज यांचा फरक 10 हे 6 बेरीज 6 ओपन ह्यांचा उलटा फरक 10 चालणार आहे त्यावेळेला हा जोडीत फरक 2 आणि पहिल्यांदा आपण मंगळवारचं धरलं तर सरकून आता हे 2 फरक आणि 3 फरक 2 3चा उलटा फरक सरकून नाही मित्रांनो इथंच 2 2चा फरक हा मंगळवारी 10 फरक चालतोय. हा 6 1चा फरक 6 7चा फरक जर 1 चालला हा उलटा फरक 8 9चा फरक 1 चालला तर 4 फरक 5 फरक यांचा फरक 1 चालतोय. त्यानंतर 3 ओपन 3 बेरीज यांचा फरक 10 हे 6 बेरीज 6 ओपन यांचा उलटा फरक 10 तर हे 2 फरक आणि हा 2 फरक 2 2चा फरक देखील 10च चालतोय. हे 10 नंतर हे 3 ओपन 8 बेरीज यांचा फरक 5 चालला हा 2 बेरीज 7 ओपन 7 2चा फरक उलटा 5 चालला त्यावेळेला हा 7 फरक आणि मंगळवारचा 2 फरक यांचा फरक 5च चालतोय. हे 5 नंतर 10 ओपन 3 बेरीज 10 3चा फरक 3 चालला हा 7 बेरीज येणारा चौका ओपन 4 7चा फरक उलटा 3 चालणार आहे त्यावेळेला येणारा फरक आणि हा 6 फरक यांचा उलटा फरक 3 चालण्यासाठी जर इथं 3चा फरक ठेवला तर 3 6चा फरक हा 3 चालेल मित्रांनो. तर यानुसार ही चौका ओपन आणि 3 फरक म्हणजे जोडी झाली आपली 47ची. तर ह्या 47 जोडी बरोबरच आणखीन एक जोड इथं चांगली वाटायला लागल्या मित्रांनो ते देखील दाखवतो बघा. तर बघा हा 9वा ओपन आणि हा 9वा ओपन 9 9चा फरक हा 10 चालतोय. त्यानंतर हा 8 ओपन आणि 5 ओपन 8 5चा फरक हा 7 चालतोय. त्यानंतर 5 ओपन आणि 3 ओपन 5 3चा फरक हा 8 चालतोय. त्यानंतर 10 ओपन 9 ओपन 10 9चा फरक हा 9 चालतोय. तर पहिल्यांदा एकदा 10 फरक चालतोय त्यानंतर हा 7 फरक 8 फरक आणि 9 फरक चाललंय. हे देखील 4 राऊंडचं पॅटर्न आहे मित्रांनो. तर ज्यावेळेला हे ओपनचा फरक 7 चालतोय त्यावेळेला हा 3 ओपन आणि एक घर कट करून हात सोमवारचा 3 ओपन तर हा 3 ओपन आणि हा 3 ओपन यांचा फरक देखील 10 चालतोय का तर हे ओपनचा फरक 10 आहे म्हणून. तर हे ओपनचा फरक 7 चालतोय त्यावेळेला हा 3 ओपन आणि हा 6 ओपन 6 3चा फरक देखील 7च चालतोय का तर हे ओपन फरक 7 आहे म्हणून. तर हे ओपन फरक 8 चालतोय तर हा 8 ओपन आणि 10 ओपन 10 8चा फरक देखील 8च चालतोय का तर हे ओपन फरक 8 आहे म्हणून. तर हे ओपन फरक 9 आहे
तर हा 6 ओपन आणि 7 ओपन, 7 6चा फरक देखील 90 चालतोय का, तर हे ओपन ओपन 9 फरक आहे म्हणून. तर ज्या वेळेला हा 3 ओपन आणि हा 3 ओपन यांचा फरक 10 चालला, त्यावेळेला याच आठवड्यात हा मंगळवारी 5 फरक आणि बुधवारचा 5 ओपन, 5-5चा फरक देखील 10 चालतोय का, तर हा तिरी ओपन यांचा फरक 10 आहे म्हणून. तर हा 6 ओपन आणि 7 ओपन, 6-7चा फरक 6-3चा फरक हा 7 चालतोय म्हणून याच आठवड्यात मंगळवारी 2 फरक आणि आता बुधवारपासून सरकून गुरुवारी 2 फरक आणि 9वा ओपन, 2-9चा फरक हा 7 चालतोय का, तर हा 6 ओपन आणि 3 ओपन यांचा फरक 7 आहे म्हणून. त्यानंतर हा 10 ओपन आणि 8 ओपन, 10-8चा फरक हा 8 चालतोय, 10-8चा फरक 8 चाललाय म्हणून याच आठवड्यात हा 2 फरक आणि आता गुरुवारपासून सरकून शुक्रवारी 10 ओपन, 2-10चा फरक देखील 8च चालतोय का, तर हे 10 ओपन 8 ओपन यांचा फरक 8 आहे म्हणून. 8 नंतर हा 7 ओपन आणि 6 ओपन यांचा फरक 9 चाललाय म्हणून याच आठवड्यात हा 6 फरक आणि येणारा ओपन यांच्यामधला फरक हा 9 चालण्यासाठी, तर जर 5 ओपन ठेवलं तर हा 6 आणि 5 यांच्यामधला फरक 9 चालेल. तर ज्यावेळेला हा 3 ओपन यांचा फरक 10 चाललाय, 5 फरक आणि 5 ओपन यांचा फरक 10 चालतोय, त्याच वेळेला हा याच आठवड्यात दुरी क्लोज, सत्ता क्लोज आणि एका क्लोज ह्या तिन्ही क्लोजची बेरीज देखील 10 चालतंय मित्रांनो. तर ज्यावेळेला हा 6 ओपन आणि 3 ओपन यांचा फरक 7 चालला, 2 फरक 9वा ओपन यांचा फरक 7 चालतोय, त्यावेळेला याच आठवड्यात शनिवारचा 8 क्लोज, चौका क्लोज, पंजा क्लोज ह्या तिन्ही क्लोजची बेरीज देखील 7च चालते. 10 ओपन 8 ओपन यांचा फरक 8 चालला, हा 2 फरक 10 ओपन यांचा फरक 8 चालला, तर याच आठवड्यातील शनिवारचा चौका क्लोज, दुरी क्लोज आणि दुरी क्लोज ह्या तिन्ही क्लोजची बेरीज देखील 8च चालते. आणि हा 7 ओपन, छक्का ओपन यांचा फरक 9, हा 6 फरक येणारा पंजा ओपन जर ठेवलं तर यांचा फरक 9 चालेल. आणि ज्यावेळेला हे 9 फरकासाठी पंजा ओपन येतोय, त्यावेळेला याच आठवड्यातील शनिवारचा क्लोज, हा चौका क्लोज आणि हा चौका क्लोज ह्या तिन्ही क्लोजची बेरीज देखील 9 चालण्यासाठी तर एका क्लोज यायला पाहिजे. एका क्लोज पंजा ओपन यानुसार ही जोडी झाली 51 मित्रांनो. 51 आणि 47 या 2 जोड्या आहेतच. तर आणखीन एक ही लाईन ट्रिक दाखवतो बघा मित्रांनो. आता ही लाईन जरा मोठी आहे मित्रांनो, पण थोडक्यात दाखवतोय बघा. ही 31 पहिल्यांदा चालते, त्यानंतर हे 30 चालते, त्यानंतर हे 3-9 चालते. ही लाईन ट्रिक आधी देखील दाखवलेलं आहे. ह्याच्यावरचं जर कोणी पाहणार असाल तर पाठीमागील व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता. हे 39, हे 30 आणि हे 31 ह्या जोड्या कशा जर आल्या हे पाहायचं असेल तर पाठीमागील व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता. तर हे बेरीज 4 कट 9 बेरीज जर शुक्रवार मार्केटला कधी रिलीज केला, 9 बेरीज मित्रांनो पाहायचं आहे आपल्याला, तर हे 72ची जोडी चालत्या 4 कट 9 बेरीजसाठी. हे 3 बेरीज कट 8 बेरीज जर शुक्रवार मार्केटला कधी जर रिलीज केला तर हे डायरेक्ट इथंच चालतंय मित्रांनो. चेक करून तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ मोठा होतोय म्हणताना मी डायरेक्ट दाखवतोय. ही जोडी चालत्या 62. आणि हे 2 बेरीज कट 7 बेरीज जर शुक्रवार मार्केटला कधी रिलीज केला तर ही जोडी चालत्या 52, हे 62 आणि हे 72 यानुसार ह्या जोड्या चालतात. हे 7 ओपन कट दुरी ओपन जर बुधवार मार्केटला कधी रिलीज केला, बुधवार मार्केटला दुरी ओपन, हे दुरी ओपन जर कधी रिलीज केला तर ही जोडी चालत्या 28. दुरी ओपनवर फरक चालतोय 6. हा छक्का ओपन कट यक्का ओपन जर बुधवार मार्केटला कधी रिलीज केला, यक्का ओपन, तर ही जोडी चालत्या 16. जोडीत फरक चालतोय 5. पहिल्यांदा चालला आता 6 दुरी ओपनवर, यक्का ओपनवर 5 फरक, तर आता 10 ओपनवर 4 फरकाची जोडी चालायला पाहिजे. हा पंजा ओपन कट 10 ओपन जर या मार्केटला कधी रिलीज केला तर हा जोडीत फरक चालतोय 4चा, 04, 16 आणि हे 28 या पद्धतीने या जोड्या रिलीज होतात. ही जोडी ज्यावेळेला रिलीज होत्या, ही जोडी रिलीज व्हायच्या आधी हा यक्का क्लोज कॉमन चालतोय, हा जोड रिलीज व्हायच्या आधी हा यक्का क्लोज कॉमन चालतोय आणि हा जोड रिलीज व्हायच्या आधी हा यक्का क्लोज कॉमन चालतोय. हा यक्का क्लोज, तर यक्का क्लोज म्हणताना गुरुवारी बेरीज एकच चालतोय, पण ज्यावेळेला ही 28ची जोडी आपली रिलीज होत्या, हा 8 क्लोज 8 ओपनला घेऊनच हा यक्का क्लोजचा एक बेरीज जोडीत चालतोय, हा गुरुवारी चालतोय. हा यक्का क्लोज म्हणताना गुरुवारपासून सरकून शुक्रवारी एक बेरीज चालतोय, त्यावेळेला हे यक्का ओपनवर आपली 5 फरक जोड चालल्या. हाच छक्का क्लोज छक्का ओपन चालतोय आणि यक्का क्लोजचा एक बेरीज या पद्धतीने ही जोडी 6-5ची चालत्या. पहिल्यांदा 8 वरती एक बेरीज, 8ला 2 कमी, 6 वर एक बेरीज, तर आता 6ला 2 कमी, 4 वर एक बेरीज जर जोडी चालणार झाली तर हा यक्का क्लोज, तर आता शुक्रवारपासून सरकून शनिवारी बेरीज एक चालायला पाहिजे. पण एक बेरीज चालत असताना ज्यावेळेला हा 10 ओपनवर 4 फरकाची जोडी आपली रिलीज केलाय, तर हाच चौका क्लोज चौका ओपनला येऊन जोडीत बेरीज एक म्हणजे 4-7ची जोडी
इथं चालायला पाहिजे मित्रांनो. 4 7 51 यानुसार जोड्या आहेत. जोड्या पाहून फरक आणि क्लोज यानुसार तुम्ही जोड्या सेट करू शकता. आता चौका ओपनवर 3 फरकासाठी 47 जोडी तरी आहेच, पण एका क्लोज देखील मला इथं स्ट्रॉंग वाटतोय. त्यानुसार तुम्ही 81 जोड देखील देऊ शकता. कारण गेल्या आठवड्यात इथं शनिवारी इथं 81ची जोडी होती, म्हणजे ती जोडी खाली सरकू शकते. त्यामुळं जोड्या तुम्ही त्यानुसार सेट करू शकता. ओके.